श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. नागपंचमी येण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड मोठा आणि अकल्पनीय चमत्कार घडणार आहे, ज्यावर तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. मागील अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक यातना, एकटेपणा आणि अपयशाचा अंधार सहन केला आहे, तो सर्व काळ आता एका सेकंदात संपणार आहे. साक्षात भोळ्या साम सदाशिवाची तुमच्यावर अशी काही कृपा बरसणार आहे, ज्यामुळे तुमची प्रत्येक अपूर्ण राहिलेली इच्छा आणि स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यास सुरुवात होईल. पण थांबा, हा केवळ साधा बदल नसून नागपंचमीच्या आधी तुमच्याच ओळखीतील किंवा उंबरठ्यावर अचानक येणाऱ्या एका गुप्त व्यक्तीमुळे तुमचे संपूर्ण भाग्य पालटणार आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे, तिच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपंचमीपूर्वी तुम्हाला कोणती मोठी चूक टाळावी लागणार आहे, हे सर्व सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक सेकंदही न वगळता शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हे सत्य तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, मागील काही महिन्यांपासून तुमच्या मनाची झालेली अथांग घालमेल, सतत डोक्यात फिरणारे न सुटणारे जीवघेणे प्रश्न आणि येणारा प्रचंड मानसिक ताण आता नागपंचमीपूर्वी पूर्णपणे संपण्याची आणि नष्ट होण्याची अंतिम वेळ येऊन ठपली आहे. श्रावण महिन्याच्या अत्यंत पवित्र आणि मांगल्याने भरलेल्या सुरुवातीसोबतच तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शक्तिशाली, सकारात्मक आणि ऊर्जेचा महापूर प्रवेश करणार आहे, जो तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार धुवून काढेल. हा काळ तुमच्यासाठी केवळ एक साधा ऋतूबदल किंवा कॅलेंडरमधील तारीख नसून थेट तुमच्या उद्ध्वस्त झालेल्या किंवा विस्कटलेल्या जीवनाला एक सुंदर कलाटणी देणारा एक संपूर्ण नवा सुवर्ण अध्याय असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, भूतकाळात ज्या लबाड लोकांनी, वाईट परिस्थितीने किंवा कटु अनुभवांनी तुम्हाला आतोनात त्रास दिला, ज्या नात्यामध्ये किंवा मेहनतीमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त अपयश आले, त्या सर्व गोष्टी आता कायमच्या मागे पडतील आणि आत्मविश्वासाचा एक नवीन तेजाळ सूर्य तुमच्या आयुष्यात उगवेल. मागील काही काळात ज्या भीषण आर्थिक अडचणींनी, कर्जबाजारपणाने किंवा नोकरी व्यवसायातील प्रचंड मंदीने तुम्हाला उद्ध्वस्त करून सोडले होते, त्या सर्व समस्या आता एकामागून एक जादूची कांडी फिरवल्यासारख्या सुटत जातील. तुमच्या प्रामाणिक कष्टांचे, निष्ठेचे चीज होण्याची आणि मनापासून देवाजवळ मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची हीच ती ब्रह्ममुहूर्ताची अचूक वेळ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, घरातील वातावरण अतिशय शांत ठेवणे, कोणाशीही कटू किंवा अपशब्द बोलणे टाळणे आणि विशेषतः या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून ताणतणाव वाढवणे ही तुमच्या प्रगतीत खूप मोठी बाधा ठरू शकते. त्यामुळे चुका आयुष्यात करू नका. श्रावणाची ही पवित्र ऊर्जा आणि देवाचे स्मरण तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा समूळ नाश करून तुम्हाला एका अत्यंत यशस्वी, समृद्ध आणि आनंदाच्या वाटेवर घेऊन जाणार आहे, जिथे केवळ तुमचेच राज्य असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, नकारात्मकतेची ही सर्व काळी ढग एकामागून एक दूर होत असतानाच नागपंचमीपूर्वीच्या या अत्यंत पावन काळात देवदेवतांचे आणि जगाचे तारणहार असलेल्या महादेवांचा अत्यंत विशेष, प्रत्यक्ष आणि आशीर्वादाचा हात तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. मागील काळात ज्या मानसिक चक्रव्यूहात तुम्ही अडकला होतात, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नव्हता, पण आता साक्षात भोळ्या साम सदाशिवाच्या कृपेने तुमचे सर्व मार्ग सुकर होणार आहेत. तुमच्या प्रत्येक संकटावर महादेवाचे त्रिशूल चालून तुमचे रक्षण केले जाईल आणि तुमचे आयुष्य एका नव्या सुखाच्या मार्गावर मार्गस्थ होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, घरामध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेले विनाकारणाचे वाद, घरगुती कलह आणि नात्यांमधील दुरावलेली कटुता महादेवाच्या सानिध्यात आल्यावर, बेलपत्र वाहिल्यावर कायमची संपुष्टात येईल आणि घरात पुन्हा एकदा असीम आपुलकी, शांतता आणि प्रेमाचे दैवी वातावरण प्रस्थापित होईल. श्रावण महिन्याच्या या पावन वातावरणात जेव्हा तुम्ही मनापासून महामृत्युंजय मंत्राचा जप कराल, तेव्हा तुमच्या मनातील प्रत्येक संशयाचे, भीतीचे आणि नैराश्याचे सावट तात्काळ धुवून निघेल. कुंभ राशीच्या जातकांनो, अनेक महिन्यांपासून रखडलेली आणि अडकून पडलेली महत्त्वाची कामे अचानक महादेवाच्या असीम कृपेने एका रात्रीत मार्गी लागतील आणि घरात एखाद्या मोठ्या शुभकार्याचे किंवा आनंदाच्या सोहळ्याचे भव्य आयोजन होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. जिथे कधी काळी फक्त तणाव, अश्रू आणि दुःखाचे साम्राज्य पसरले होते,
तिथे आता हर हर महादेवाचा जयघोष करत सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे दिव्य आणि सौभाग्यशाली भाग्य तुम्हाला लाभणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, मागील काही महिन्यात तुम्ही ज्या अमानुष वेदना सहन केल्या आहेत, ज्या रात्री डोळ्यात अक्षरशः अश्रू आणून एकट्याने काढले आहेत आणि स्वतःला कसेबसे सावरताना जे प्रचंड मानसिक कष्ट, अपमान व हाल तुम्ही भोगले आहेत, त्यांची खरी जाणीव फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे. नागपंचमीपूर्वी तुमच्या याच खचलेल्या, तुटलेल्या मनाला आणि वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूला साक्षात नियतीचा आणि ईश्वराचा मोठा न्याय मिळणार आहे, ज्यामध्ये तुमच्या प्रत्येक कष्टाची परतफेड सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. तुमचे हे साचलेले अश्रू आता दुःखाचे किंवा वेदनेचे नसून लवकरच डोळ्यात आनंदाच्या आणि समाधानाच्या धारा बनून कायमचे वाहणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, याच दैवी काळात तुमच्या आयुष्यात एक अशा अत्यंत विशेष आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तीचे पुनरागमन होणार आहे, जिची तुम्ही अगदी डोळ्यात तेल घालून आतुरतेने, तळमळीने वाट पाहत होता. एखादा दुरावलेला जुना मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईक अचानक तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभा टाकल्याचे आणि तुम्हाला मिठी मारल्याचे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. ही खास व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्व रिकाम्या जागा भरून काढेल, तुमच्या मनातील एकाकीपणा नष्ट करेल आणि तुम्हाला जगातील सर्वात मोठा असीम भावनिक व मानसिक आधार प्रदान करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या या संपूर्ण संघर्षमय प्रवासाचा आता अंत होऊन आरोग्य झपाट्याने सुधारू लागेल. मनावर साचलेला जुना जीवघेणा ताण पूर्णपणे नाहीसा होईल आणि शरीरात एक अभूतपूर्व दैवी चैतन्य निर्माण होईल. भविष्यात कोणती नवी यशाची दारे तुमच्यासाठी उघडणार आहेत आणि या सगळ्या परिवर्तनाच्या अगदी केंद्रस्थानी असणारी ती व्यक्ती नेमकी तुमच्या आयुष्यात कशी आणि कोणत्या रूपात प्रवेश करणार आहे, याची अचूक प्रचिती तुम्हाला अत्यंत लवकरच येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, नागपंचमीच्या अत्यंत पवित्र आणि जागृत काळात महादेवाच्या कृपेने घडणाऱ्या या महाचमत्काराच्या प्रवासात एक अत्यंत महत्त्वाची, गांभीर्याने लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या काळात कोणतीही घाईगडबड, चुकीचा निर्णय किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा, ज्येष्ठांचा अनादर करण्याची मोठी पापयुक्त चूक अजिबात करू नका. घरातील वातावरण अत्यंत आनंदी ठेवणे, सर्वांशी गोड बोलणे आणि स्वतःच्या आरोग्याची व आहाराची योग्य ती काळजी घेणे हे तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि अनिवार्यही असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, याच अत्यंत सकारात्मक ऊर्जेच्या आणि भक्तीच्या प्रवाहात तुमच्या घरात एखाद्या मोठ्या धार्मिक अनुष्ठानाचे, सत्यनारायण पूजा किंवा आनंदाच्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन होण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे. कुटुंबातील सर्व आजी आजोबा, माता पिता आणि इतर सदस्य एकत्र येऊन एक नवी ऊर्जा आणि आपुलकी अनुभवतील, ज्यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मकता कायमची नष्ट होऊन सुख समृद्धी नांदू लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या सुवर्ण काळात तुमचा आध्यात्मिक प्रवास एका अत्यंत सर्वोच्च आणि उच्च पातळीवर पोहोचणार आहे, जिथे तुमची महादेवावरील, शंकरावरची श्रद्धा पूर्वीपेक्षा कैक पटीने अधिक दृढ होईल. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक आणि तळमळीच्या प्रार्थनेला थेट दैवी साथ मिळून तुमच्या आत्म्याला एक असीम शांती, तृप्ती आणि समाधान लाभेल, जे तुम्हाला आयुष्यभर एका नवीन, यशस्वी आणि सत्संगाच्या मार्गावर चालण्याची अत्यंत प्रेरणा देईल. कुंभ राशीच्या जातकांनो, नागपंचमीच्या आधी किंवा अगदी नागपंचमीच्या पवित्र दिवशीच बरोबर 7 ते 21 दिवसांच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात ती अत्यंत खास व्यक्ती, एक गुप्त व्यक्ती प्रवेश करणार आहे. ज्योतिषीय गणनेच्या आणि ग्रहांच्या अचूक हालचालीच्या आधारे या देवदूतासारख्या विशेष व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे स, क किंवा म या अक्षरांपैकी एक असण्याची 100% दाट शक्यता वर्तवली जात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, संघर्ष, दारिद्र्य आणि रिकामेपणा कायमचा इतिहास जमा होईल आणि तुमच्या नशिबाचे आजवर कायमचे बंद झालेले यशाचे दरवाजे एकापाठोपाठ एक सप्तरंगी प्रकाशात उघडत जातील. जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, तेव्हा तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि अंधार दूर होऊन तुमच्या आयुष्यात एक नवीन, तेजाळ आणि आनंदाची सकाळ उजाडेल, जी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या दैवी प्रवासाचा, महादेवाच्या असीम आशीर्वादाचा आणि मिळणाऱ्या या महाचमत्काराचा पूर्ण अनुभव आणि लाभ घेण्यासाठी न विसरता कमेंट बॉक्समध्ये मनापासून हर हर महादेव या ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि आपल्या लाडक्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या भविष्याशी जोडलेली
एकही अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची अपडेट कधीही आणि कुठेही सुटणार नाही. श्री स्वामी समर्थ.